प्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णू मनोहर अयोध्येत सुद्धा महाप्रसाद तयार करणार आहे। प्राण प्रतिष्ठेनंतर पुढील काही दिवसात विष्णूजी खरं तर अयोध्येत जाऊन हा संपूर्ण महाप्रसाद बनवणार आहे। कशा पद्धतीने हा महाप्रसाद राहणार आहे, विष्णूजी आपल्यासोबत आहे। विष्णूजी, खरं तर आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी महाप्रसाद बनवलेले आहे, पण अयोध्येत जाऊन थेट रामाच्या चरणी महाप्रसाद बनवण्याचं एक भाग्य आपल्याला लाभलंय। काय भावना आहे, काय सांगाल? खूप छान वाटतंय। आणि ज्यावेळी 22 तारीख निश्चित झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की बाबा आपण पण आपली सेवा द्यावी। आणि नंतर मग मी त्यांच्याकडे अशी इच्छा प्रदर्शित केली आणि त्यांनी होकार दिला। जवळपास 7 ते 8 हजार किलो हा रव्याचा शिरा होतोय, जो आपण सत्यनारायणाला बनवतो तसा शिरा। आणि त्यामध्ये 1000 किलो रवा, 1000 किलो तूप, 1000 किलो साखर आणि त्यानंतर जवळपास 1.5 ते 2,000 लिटर दूध यामध्ये वापरलं जाईल। शुद्ध पाण्याचा वापर 2 ते 2.5 लिटर असेल। आणि त्याचबरोबर 300-400 किलो काजू किसमिस आणि 100 डझन केळी यामध्ये वापरला जाणार आहे। 40 ते 50 किलो यामध्ये टाकणारा मसाला म्हणजे विलायची, जायफळ जो असेल ते टाकल्या जातील। हे साहित्य सगळं वापरणार आहे ते काही साहित्य प्रत्येक शहराचं वेगळं वैशिष्ट्य आहे। जसं तुम्ही सांगितलं थोड्या वेळापूर्वी की सोजी नागपुरातून वापरणार आहे, इतर साहित्य कुठून येणार आहे त्याबाबत? सोजी फक्त म्हणजे जो रवा आहे तो नागपुरातून मी नेतो आहे, कारण आपल्या इथल्या रव्याला एक वेगळी चव आहे, एक वेगळं त्याला टेक्स्चर आहे। आणि आम्ही प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजी तिथून तूप जर आणता आलं तर तो प्रयत्न आमचा एक सुरू आहे। 1000 लिटर तूप तिथून येईल आणि बाकी सगळा जो साहित्य आहे ते तिकडेच मिळेल आम्हाला। एवढा मोठा महाप्रसाद तयार करणार, एवढ्या म्हणजे अयोध्येत जाऊन तयार करणार, त्याच्याकरता अजून खास वैशिष्ट्य म्हणजे कढई जी आहे ती पण एक सगळ्यात भव्य दिव्य आणि सगळ्यात मोठी जगातली कढई आहे। किती मोठी ही कढई वापरण्यात येणार आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे कढईचं, कोणकोणतं साहित्य कढई वापरताना वापरलेलं आहे आणि कधीपर्यंत ती निघणार आहे? ही कढई जी आहे ही जवळपास 15 फूट रेडियस सर्कलची कढई आहे। 15,000 लिटर याची कॅपॅसिटी आहे आणि याचं वजन जे आहे ते 1800 किलो वजन आहे। आणि यामध्ये जे स्टील वापरलं आहे ते सर्जिकल स्टील आहे, जे स्टील आपण जे गेट्स बनतात, वॉटर गेट बनतात किंवा जहाज बनतात त्यामध्ये वापरतात। आणि त्याचबरोबर कढईचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा खालचा जो बेस आहे तो लोखंडाचा आणि यामध्ये लोखंड, स्टील आणि तांब असं सगळं वापरलेलं आहे। कधीपर्यंत रवाना होणार आहे आणि याची काही प्रोसेस आहे की कढई कशी तिथे नेणार आहे, त्याच्या आधी कुठे अजून त्याची टेस्टिंग वगैरे होणार? कढईबद्दल मला सांगायला आवडेल की पहिली जी कढई आमची 10 फूट बाय 10 फूटची होती ती कोल्हापूरहून आली होती। आणि नंतर आम्ही असं ठरवलं की जे कोल्हापुरात होऊ शकतं मग नागपुरात का नाही, मग ही कढई नागपुरातच तयार करतोय। कढईचं काम सुरू झालेलं आहे तयार व्हायला आणि 17 तारखेपर्यंत ही कढई तयार होईल। त्यानंतर त्याचं वॉटर टेस्टिंग, कॅपॅसिटी टेस्टिंग हे सगळं झाल्यानंतर 20 तारखेला वाजत गाजत ही कढई जी आहे ती महालात नेणार आहे। महाल भाग आहे नागपूरचा तिथे, की जिथून एक शेवटचा जो जथ्था होता कारसेवकांचा तो गेला होता आणि मी तिथे त्याचं विधिवत पूजन आपले मंत्रीजी नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होईल। आणि नंतर ती कढई पुढे रामटेकला जाईल, तिथे 5000 किलो हलवा होईल। त्यानंतर कोराडीला तिथे 6000 किलो हलवा देवीच्या मंदिरात होईल आणि त्याच्यानंतर फायनली अयोध्येला ह्याचा हलवा बनेल। विष्णुदा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा महाप्रसाद जो अयोध्येत तयार होणार आहे किती भक्तांना त्याचा आस्वाद घेता येईल आणि भोग किती जणांना संपूर्ण राहणार आहे? जवळपास आत्ता जी कॅपॅसिटी आमची आहे त्याच्यामध्ये 1.5 लाख लोक, 1.5 लाख भक्त याचा आस्वाद घेऊ शकतील। विष्णुदा, आपण बालपणापासून अयोध्येत अनेकदा जायची इच्छा प्रकट केली होती, काही वेळेस गेले पण होते, पण आता तुम्हाला निमंत्रित 22 तारखेचं निमंत्रण आलं आहे का? आणि 23, 29, 30 कडे जसं म्हणतात महाप्रसाद तयार करण्याची संधी आहे, पण काय भावना आहे सगळं आणि काय आव्हान कराल हे सगळा महाप्रसाद तयार करताना काही भक्तांकडून किंवा काही सेवेकरांकडून? भावना तर खूप छान आहे। 22 तारखेचं निमंत्रण नाही घेतलं मी, कारण मी जाऊच शकत नव्हतो इथे। मी म्हटलं मी 29-30 तारखेलाच येईन। आणि भावना तर म्हणजे पूर्णपणे इतका उत्साह आहे, म्हणजे आमच्या रसोईमध्ये सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांना उत्साह आहे की इथे सगळे चालले। आत्ताच एका आमच्या कर्मचाऱ्यांनी मला सोजी आणून दिली 11 किलो, की ही सोजी माझ्यातर्फे तुम्ही तिकडे द्या। आणि जायची व्यवस्था पण आम्ही केलेली आहे आणि जाण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था सुद्धा करतोय। तर खरं तर प्रचंड असा आनंद विष्णूजींना आहे। खरं अनेक विक्रम त्यांनी बनवले आहे, पण आता थेट रामाच्या चरणी जाऊन महाप्रसाद तयार करण्याचं भाग्य मिळाल्यामुळे त्यांचा आनंद अजूनच द्विगुणित झालेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।